विद्यार्थी मित्र हो, मागील व्हिडिओमध्ये आपण विम्यासंदर्भात विविध संज्ञा याबद्दल माहिती पाहिली। त्यानंतर कोणताही विमा ज्यावेळी आपण उतरवत असतो त्यावेळी विमा उतरवताना विमेदाराला किंवा विमा कंपनीला सुद्धा कोणत्या तत्वांचा अवलंब करावा लागतो, विमा म्हणजे काय आणि विम्याची तत्वे स्पष्ट करा। एखाद्या 8 मार्काला सुद्धा प्रश्न येऊ शकतो। क्वेश्चन नंबर 7 आहे, 7वा प्रश्न असणार आहे की त्यामध्ये 8 मार्काला सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो किंवा शॉर्ट नोट्स आहे, टिपा लिहा, थोडक्यात उत्तर द्या। यामध्ये सुद्धा विम्याची तत्वे या विषयावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो किंवा प्रश्नापेक्षा आपल्याला विम्याची तत्व ही सुद्धा एक अभ्यास म्हणून सुद्धा पाहणं आवश्यक आहे। विम्याची तत्वे, तत्व याचा अर्थ काय की आपण म्हटलं आहे सुरुवातीला सुद्धा, तत्व याचा अर्थ सत्य सांगणारी विधाने। विमा ज्यावेळी आपण उतरवतो त्यावेळी विमा कंपनी आणि विमेदाराने काही विशिष्ट नियमांचं पालन करावं लागत असतं, सत्य माहिती सांगावी लागत असते आणि ते दोघांवरती बंधनकारक असतं। विमा कंपनीवरती बंधनकारक आहे आणि विमेदारावरती पण बंधनकारक आहे। तर विम्याच्या तत्वामध्ये प्रामुख्याने आपल्याला प्रमुख 3 तत्व आहेत। प्रमुख 3 तत्व आहेत। कोणतं आहे? विमेय हित तत्व, इन्शुरेबल इंटरेस्ट। दुसरं परमोच्च विश्वासाचं तत्व, ॲटमोस्ट गुड फेथ, परमोच्च विश्वासाचं तत्व। आणि तिसरं आहे नुकसान भरपाईचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी। इन्शुरेबल इंटरेस्ट, ॲटमोस्ट गुड फेथ आणि प्रिन्सिपल ऑफ इंडेमनिटी हे 3च खरी मुख्य तत्व आहेत। पण नुकसान भरपाईच्या तत्वाची अन्य 4 तत्व आहेत। म्हणजे नुकसान भरपाई धरून 5 आहेत। नुकसान भरपाईच्या तत्वाची उपतत्व 4 आहेत। नुकसान भरपाई तत्व आणि 4 आणि पहिली 2 अशी 7 तत्व आपल्याला इथं थोडक्यामध्ये पाहायची आहेत। यामधील पहिलं तत्व आपण या ठिकाणी बघू। यामध्ये परमोच्च विश्वासाचं तत्व। हे बघा, परमोच्च विश्वास, कारण कोणताही करार हा दोघांच्या विश्वासावरती अवलंबून आहे। वस्तूंचा किंवा व्यक्तींचा विमा उतरवताना दोघांमध्ये करार होत असतो आणि तो करार होत असताना विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामधील तो करार आहे आणि त्यामुळं असा करार करताना विमेदार आणि विमा कंपनी या दोघांनी सुद्धा विश्वासार्ह माहिती देणं गरजेचं आहे। कोणती माहिती लपवून ठेवता कामा नये, चुकीची माहिती या ठिकाणी देता कामा नये। सर्व दोन्ही पक्षांना एकमेकांबद्दल पूर्ण विश्वास असणं आवश्यक आहे। विमादाराने की विमा कंपनीनं सर्व गोष्टी स्पष्ट, पूर्ण आणि योग्यरित्या उघड केल्या पाहिजेत। उदाहरणार्थ लक्षात घ्या की विमेदाराला जर स्वतःच आपल्या आयुष्याचा विमा उतरायचा आहे तर विमा प्रस्तावामध्ये त्यानं आपल्या मागील असणाऱ्या आजाराबद्दलची काही हिस्ट्री असेल तर ती हिस्ट्रीच सांगायला लागते। जर आपल्याला कुठला आजार झाला असेल, मोठा आजार झाला असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये समजा काही अशा दुर्धर आजाराने एखाद्या व्यक्तीचा मृत्यू आला असेल, आकस्मिक मृत्यू आला असेल, तर याबद्दलची पण माहिती पूर्णपणे देणं आवश्यक असतं। किंवा वस्तूबद्दल विमा उतरायचा तर वस्तूबद्दलची सर्व माहिती सांगायला पाहिजे। गोडाऊनचा विमा उतरायचा आहे, आपलं गोडाऊन कुठे आहे, गोडाऊनमध्ये कोणता माल आपण ठेवणार आहोत, त्याचं किंमत किती असणार आहे, त्याची बांधणी कशी आहे, कुठं आहे, या सर्वांबद्दल माहिती त्या प्रस्ताव अर्जामध्ये भरणं गरजेचं आहे। म्हणजे विमाधारकाने विमा हमीदार किंवा विमा कंपनीला जो सब्जेक्ट मॅटर आहे, ज्याचा आपण विमा उतरणार आहोत, या सब्जेक्ट मॅटरबद्दल संपूर्ण, स्पष्ट आणि बिनचूक माहिती पुरवलं पाहिजे। त्याचप्रमाणे विमा कंपनी सुद्धा कराराच्या अटी आणि शर्तींशी संबंधित माहिती विमाधारकाला प्रदान करणं आवश्यक आहे। पूर्ण आणि योग्य अशी स्पष्ट माहिती प्रदान करण्यास विमाधारक अयशस्वी झाला याचा अर्थ समजा विमेदाराने विमा उतरवताना काही माहिती लपवून ठेवली, विमेदाराने विमा उतरवताना त्या सब्जेक्ट मॅटरबद्दल काही माहिती लपवून ठेवली। उदाहरणार्थ समजा ती व्यक्ती आयुर्विमा उतरवणार आहे आणि आयुर्विमा उतरवताना समजा त्याला अगोदर एखादा माइल्ड अटॅक येऊन गेला असेल, हृदयविकार झटका समजा आला असेल किंवा समजा त्यावर्षी एक शस्त्रक्रिया झालेली असेल
या संबंधीची माहिती जर त्या प्रस्तावामध्ये दिली नाही, त्याचा स्पष्ट उल्लेख केला नाही आणि दुर्दैवाने समजा त्याच कारणामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि विमा कंपनीला असं समजलं की या कारणामुळं या विमेदराचा मृत्यू झालेला आहे, तर अशा वेळी विमा कंपनी विमेदराच्या वारसाला नुकसान भरपाई रक्कम देणार नाही. कारण ते काय झालं, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, कराराचं उल्लंघन केलं, कराराचं पालन केलं नाही, परमोच्च विश्वास तत्व विमेदराने पार पाडलं नाही आणि सदर विमा कंपनी अशा वेळी विमेदराच्या वारसाला नुकसान भरपाई देण्याचं टाळू शकते का तो नुकसान भरपाई किंवा दावा जो आहे तो दावा सपशेल नाकारू शकते. आणि म्हणून विमेदराने सर्व माहिती, सत्य माहिती सांगायला पाहिजे, कोणतीही माहिती लपवून ठेवता कामा नये. ठीक आहे. त्यानंतर दुसरं तत्व सांगता येतं विमाहित तत्व. विमाहित तत्व, इन्शुरेबल इंटरेस्ट. विमाहित याचा अर्थ काय की ज्यावेळी आपण आपला विमा उतरवतो, आता आपल्या आयुष्यामध्ये हित असतंच, असण्याने फायदा होणं आणि नसण्याने नुकसान होणं. विमाहित याचा अर्थ काय किंवा विमेय हित म्हणजे आपण अशाच वस्तूंचा विमा उतरवू शकतो किंवा अशाच व्यक्तींचा विमा उतरवू शकतो की ज्या व्यक्तींच्या असण्यामुळं आपल्याला फायदा आहे आणि व्यक्तीच्या नसल्यामुळं नुकसान आहे. किंवा वस्तू असतील तर आपण आपल्याच मालकीच्या वस्तूंचा विमा उतरवू शकतो. त्या वस्तूला जर नुकसान झालं तर त्याची आर्थिक झळ आपणाला बसत असेल तरच त्या व्यक्तीचं त्या विमे वस्तूमध्ये विमेय हित आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून विमा उतरवताना व्यक्ती स्वतःच्या आयुष्याचा, स्वतःचा किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींचा विमा उतरवू शकते. किंवा वस्तू संदर्भात असेल तर व्यक्तीच्या मालकीच्या कोणत्याही ज्या वस्तू आहेत, कोणती मालमत्ता किंवा कोणती संपत्ती आहे, या संपत्तीचा विमा उतरवू शकते, कारण तिच्या संपत्तीमध्ये त्या विमेदराचं विमेय हित आहे. आता जीवन विम्यामध्ये जीवन हे विमाहिताची बाब आहे. म्हणजे विमाहित हे जीवन विमा घेताना अस्तित्वात असणं आवश्यक आहे. जीवन विम्यासंदर्भात विमेय हित हे जीवन विमा घेताना असणं आवश्यक आहे. आणि अग्निविमा किंवा सागरी विमा जर असेल, आता इथं खरं म्हटलं तर या पुस्तकामध्ये दोन्ही वेळा अग्निविमा आणि सागरी विमा घेताना दोन्ही वेळा विमाहित असणं आवश्यक म्हटलेलं आहे. पण इथं प्रामुख्याने दुसरा पुस्तक रेफर जर केला तर अग्निविमापत्रासंदर्भात विमाहित हे दोन्ही वेळा असणं आवश्यक आहे. म्हणजे विमापत्र घेताना, अग्निविमापत्र उतरवताना आणि प्रत्यक्ष नुकसान भरपाईसाठी दावा दाखल करताना नुकसानीच्या वेळी. परंतु सागरी विम्यासंदर्भात मात्र ज्यावेळी प्रत्यक्ष नुकसान होतं त्यावेळी त्या विमेदराचं विमेहित असणं आवश्यक असतं की तरी ते चालू शकतो. ठीक आहे. विमेय हित तत्व. त्यानंतर तिसरं तत्व सांगता येतं नुकसान भरपाईचं तत्व. हे सर्वात महत्त्वाचं तत्व आहे बघा, नुकसान भरपाई. तर त्याचा सुद्धा शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे. नुकसान भरपाई याचा अर्थ विमाधारकाला अनिश्चित घटना घडण्यापूर्वी तो ज्या परिस्थितीमध्ये होता तशीच परिस्थिती अनिश्चित घटना किंवा अपघात घडल्यानंतर सुद्धा निर्माण करून देणं, त्याच आर्थिक स्थितीमध्ये ठेवण्याची हमी. आता इथे पुस्तकासह थोडी वाक्यरचना किचकट आहे, थोडक्यात मी सांगतो. नुकसान भरपाई आता शब्दामध्येच तर खरं म्हटलं तर आहे, म्हणजे त्या वस्तूला. आता नुकसान भरपाई तत्व हे जीवन विम्याला लागू पडत नाही. कारण कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूमुळं त्याच्या कुटुंबियांना किती आर्थिक नुकसान झालं हे मोजता येत नाही. व्यक्तीच्या आयुष्याचं मूल्य आपण मोजू शकत नाही. तर व्यक्तीच्या मृत्यूमुळं कुटुंबियांना किती नुकसान झालं हे नंतर त्याची मोजदाद करून नुकसान भरपाई दिली जात नाही. तर जीवन विम्यासंदर्भात नुकसान भरपाई तत्व लागू नाही. एखाद्या व्यक्तीनं आपल्या आयुष्याची किती जीवन विमापत्र उतरवले असू द्यात, किती रकमेची, एक असो आणि एक विमा असो, 2 असो, 10 असो, तर 100 विमापत्र असो,
किंवा 1 लाख आहे, 10 लाख आहे, 1 कोटी आहे, 10 कोटी, किती असू द्या, जेवढ्या रकमेची त्यानं जीवन विमापत्र उतरवलेली आहे तेवढ्या सर्व विमापत्राची रक्कम त्याच्या पश्चात, जर समजा त्याला दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याने उतरवलेल्या सर्व जीवन विमापत्राची रक्कम त्याच्या कायदेशीर वारसाला दिली जाईल, किंवा विमापत्राची मुदत संपल्यानंतर तो विमेदार हयात असेल तर सर्वच्या सर्व रक्कम विमेदाराला स्वतःला मिळते. कारण आपण सुरुवातीला पण असं म्हटलं होतं की मागच्या व्हिडिओमध्ये की जीवन विमा हा नुकसान म्हणजे आर्थिक संरक्षण आणि बचत दुहेरी उद्देशाने घेतला जात असतो. म्हणजे स्वतःला बचतीच्या स्वरूपात फायदा होऊ शकतो आणि कुटुंबियांना आर्थिक संरक्षण स्वरूपात मदत केली जात असते. तर जीवन विमा नुकसान भरपाई तत्व हे जीवन विम्याला लागू नाही, तर ते केवळ अग्निविमा, सागरी विमा किंवा अपघात विमा जो आहे, म्हणजे वस्तूंचा विमा जो आहे, जनरल इन्शुरन्स, सर्वसाधारण विमा प्रकारालाच लागू आहे. नुकसान जर झालं तर त्याची मोजणी करता आली, त्याची मोजदाद करता आली पाहिजे, आणि नुकसान झालं तर त्याची भरपाई आहे. नुकसान भरपाई तत्व काय सांगतं की व्यक्तीने आपल्या मालमत्तांचा विमा उतरवल्यानंतर जर त्याच्या विमे मालमत्तांना विमेय मुदतीमध्ये नुकसान झालं, विमेय मुदतीमध्ये परत नुकसान व्हायला पाहिजे, विमेदराच्या मालमत्तांना विमेय मुदतीमध्ये आणि संबंधित त्या कारणामुळं जर नुकसान झालं तरच त्याची भरपाई मिळते. आणि भरपाई कशी मिळते, तर त्या वस्तूला प्रत्यक्ष पोचलेलं नुकसान आणि विमापत्राची रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढी त्याला नुकसान भरपाई मिळते. उदाहरण लक्षात घ्या की 10 लाखाचं घर आहे, त्या 10 लाखाच्या घराला समजा भूकंपामुळे एक नुकसान झालं, त्याचं एक खोली पूर्णपणे पडून गेली, 2 लाखाचं नुकसान झालं, तर विमा 10 लाखाचा घेतलेला आहे म्हणून नुकसान भरपाई 10 लाख मिळणार नाही. जेवढं नुकसान झालं, 2 लाख रुपये नुकसान झालं तर 2 लाख रुपयेच नुकसान भरपाई होईल. आणि नुकसान जर काही झालंच नाही तर त्याला एकही पैसा नुकसान भरपाई मिळणार नाही. नुकसान भरपाई तत्व हेच सांगतं की नुकसान झालं तर त्याची भरपाई आहे, आणि ती भरपाई सुद्धा कशाप्रमाणे दिली जाईल, तर झालेलं प्रत्यक्ष नुकसान आणि विमापत्राची रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढीच रक्कम विमेदराला नुकसान भरपाई म्हणून त्या ठिकाणी दिली जाते. त्यानंतर पुढचं तत्व सांगता येतं प्रत्यासन. प्रत्यासन की त्याला प्रिन्सिपल ऑफ सबरोगेशन, धनकोच्या भूमिकेतील बदलाचं तत्व, प्रत्यासन. आता हे नुकसान भरपाई तत्वाचं एक उपतत्व आहे. त्यामुळे पुढची आपण जी सर्व तत्व पाहणार आहोत ही सर्व वस्तूंच्या बाबतीत आहेत, व्यक्तीबद्दल नाही. नुकसान भरपाईच्या तत्वाची उपतत्व आहेत. तर प्रत्यासन तत्व काय सांगतं की आता आपण वरती म्हटलं नुकसान भरपाई तत्वाप्रमाणे जेवढं प्रत्यक्ष नुकसान झालं तेवढीच भरपाई त्या ठिकाणी दिली जाते, अर्थात विमापत्राच्या रकमेच्या मर्यादेमध्ये. परंतु प्रत्यासन तत्वाद्वारे मात्र थोडा बदल होऊ शकतो. म्हणजे प्रत्यासन तत्वानुसार विमेदराला त्याच्या नुकसान झालेल्या वस्तूची भरपाई विमापत्राच्या रकमेएवढी पूर्णपणे दिली जाते. ज्यावेळी विमा कंपनी विमेदराने उतरवलेल्या वस्तूला नुकसान भरपाई देताना त्याला प्रत्यक्ष किती नुकसान झालं याची मोजणी किंवा तपासणी न करता जेवढ्या रकमेचं विमापत्र उतरवलेलं आहे तेवढी सर्वच्या सर्व रक्कम विमेदराला त्या ठिकाणी देते, आणि त्या वस्तूचा मालकी हक्क दर्शवणारी सर्व कागदपत्र विमा कंपनीच्या ताब्यामध्ये येतात. हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. आणि मग विमा कंपनी त्या वस्तूची कशाप्रकारे विल्हेवाट लावायची किंवा ती मालमत्ता विकून त्यातून पैसे मिळवणं, हे सर्व हक्क किंवा हे अधिकार विमेदराकडून विमा कंपनीकडे जातात. आणि म्हणून त्याला काय म्हटलंय, मालकाच्या भूमिकेतील बदलाचं तत्व. इथे उदाहरण दिले त्याच्यामध्ये लक्षात घ्या, ते आहेत पुस्तकामध्ये, काय मी अधिक डिटेल सांगत नाही.
जे पुस्तकात नाही त्याचं मी जास्त स्पष्टीकरण देत आहे. उदाहरण दिलं लक्षात घ्या. मी स्वच्छ परत उदाहरण देतो, लक्षात घ्या. उदाहरण समजा नाही आपल्या मोटरसायकलचा एक 70,000 रुपयाचा अपघात विमा उतरवलेला आहे. 1 वर्षासाठी 70,000 रुपयाचा अपघात विमा उतरवलेला आहे. आणि विमे मुदतीमध्ये त्याच्या मोटरसायकलला अपघात झाला. आता या तत्वाप्रमाणे विमा कंपनी काय करते, 70,000 रुपये त्या अला दिले जातील आणि ती मोटरसायकल आणि त्याची सर्व कागदपत्र विमा कंपनी आपल्या ताब्यामध्ये घेईल. व त्या मोटरसायकलबद्दल असणारे सर्व अधिकार जे आहेत, हे सर्व अधिकार विमेदाराकडून म्हणजे अकडून विमा कंपनीकडे जातात. ती मोटरसायकल आता विमा कंपनीच्या मालकीची होईल. मग ज्याच्यामुळं त्या मोटरसायकलला अपघात झाला त्या व्यक्तीकडून नुकसान भरपाई मिळवणं, ती मोटरसायकल दुरुस्त करून ती मोटरसायकल विकणं, हे सर्व अधिकार विमा कंपनीकडे जात असतात, वर्गवत असतात. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, प्रत्यासनाचं तत्व. त्यानंतर पुढचं तत्व सांगता येतं योगदानाचं तत्व, प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन. वर्गणी तत्व पण म्हटलेलं आहे. प्रिन्सिपल ऑफ कॉन्ट्रीब्युशन, योगदान किंवा वर्गणीचं तत्व. आता वर्गणी तत्व हे सुद्धा पण नुकसान भरपाई तत्वाचं उपतत्व आहे. यामध्ये विमा कंपनी विमेदाराला नुकसान भरपाई देताना नुकसान भरपाई तत्वाप्रमाणेच जेवढं प्रत्यक्ष नुकसान झालं असेल ती रक्कम आणि विमा उतरवली आहे त्या विमापत्राची रक्कम, यामध्ये जी रक्कम कमी असेल तेवढीच नुकसान भरपाई म्हणून त्या ठिकाणी दिली जात असते. परंतु यामध्ये विमेदार आपल्या मालमत्तांचा विमा केवळ एकाच विमा कंपनीकडे न घेता अनेक विमा कंपनीकडे जर घेतो, म्हणजे विमेदार ज्यावेळी आपला मालमत्तेचा विमा एकापेक्षा अनेक विमा कंपन्यांकडे उतरवतो आणि त्यावेळी विमेदाराला मिळणारी नुकसान भरपाई ही जेवढं प्रत्यक्ष नुकसान झालं असेल ती एकूण सर्व रक्कम प्रत्येक विमा कंपनीकडून न घेता एकूण जे नुकसान झालं ती नुकसान भरपाईची रक्कम सर्व विमा कंपन्या मिळून, समजा अने 3 विमा कंपन्यांकडे विमा उतरवलेला आहे, तर अला मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम 3 विमा कंपन्या मिळून देतील. आणि ती कशी देतील, तर वर्गणी तत्वाप्रमाणे. वर्गणी तत्व म्हणजे काय, की ज्या विमा कंपनीकडे ज्या प्रमाणामध्ये विमा उतरवलेला आहे, ज्या कंपनीकडे ज्या प्रमाणामध्ये विमा उतरवलेला आहे त्या प्रपोर्शनेटली म्हणजे प्रत्येक विमा कंपनीकडून संपूर्ण नुकसान रुपये वसूल करता येणार नाही. तर जे काय प्रत्यक्ष नुकसान झालं ते प्रत्यक्ष नुकसान ज्या विमा कंपन्याकडे विमा उतरवलेला आहे त्या सर्व विमा कंपन्या मिळून विमेदाराला देतील. आणि कुठल्या तत्वानुसार, वर्गणी तत्वानुसार. जेवढा विमा हप्ता प्रत्येक विमा कंपनीकडे मिळालेला आहे किंवा जेवढ्या कंपनीचा विमा उतरवलेला आहे आणि विमा हप्ता मिळालेला आहे त्या प्रमाणामध्ये सर्व विमा कंपन्या मिळून एकत्रितपणे प्रत्यक्ष झालेले नुकसान भरपाईची रक्कम विमापत्राच्या रकमेच्या मर्यादेमध्ये त्या विमेदाराला त्या ठिकाणी देत असतात. म्हणजे प्रत्येक विमा कंपनीकडून संपूर्ण नुकसान भरपाई मिळून विमेदाराला त्याचा फायदा उतरवता येत नाही. ज्यावेळी विमेदाराची मालमत्ता ही अधिक रकमेची असते, ज्यावेळी सर्व नुकसान भरपाई एका विमा कंपनीकडून विमेदाराला मिळेल का नाही याची ज्यावेळी विमेदाराला खात्री नसते, त्यावेळी विमेदार काय करतो की आपल्या मालमत्तांचा विमा अनेक विमा कंपन्यांकडे उतरवतो, की जेणेकरून समजा एका विमा कंपनी नुकसान भरपाई दिली नाही तर अन्य विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवता येईल. या उद्देशानं त्याला बहुविमा म्हटलेला आहे, डबल इन्शुरन्स. एकाच मालमत्तेचा विमा 2 किंवा 3 विमा कंपन्यांकडे ज्यावेळी उतरवतो त्यावेळी हे तत्व वापरलं जातं. आणि या तत्वाप्रमाणे सर्व विमा कंपन्या मिळून विमेदाराला त्याला झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीच्या रकमे एवढी भरपाई त्या ठिकाणी देत असतात. नंतर पुढचं तो सांगता येतं की नुकसान कमी करण्याचं तत्व, मिटिगेशन ऑफ लॉस. नुकसान कमी करण्याचं तत्व, त्याचा अर्थ काय की नुकसान कमी करणं तत्व, याचा अर्थ विमेदाराने आपल्या मालमत्तांचा विमा उतरवलेला आहे
आणि विमे मुदतीमध्ये विमेदराच्या विमे मालमत्तेला जर समजा संबंधित कारणामुळं नुकसान होत असेल, समजा अग्निविमा उतरवला आहे घराचा आणि घराला आग लागलेली आहे, तर अशा वेळी विमेदराने त्या आगीपासून आपल्या घराचं नुकसान कसं कमीत कमी राखता येईल, नुकसान कमीत कमी राहण्यासाठी विमेदराने अधिकाधिक प्रयत्न करणं गरजेचं आहे, जास्तीत जास्त प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे की ज्यामुळं ती अनिश्चित घटना थांबवता येईल आणि त्या अनिश्चित घटनेपासून किंवा आगीपासून जास्तीत जास्त मालमत्तेचं संरक्षण कसं करता येईल यासाठीची आवश्यक ती खबरदारी विमेदरानं घेतली पाहिजे. किती घेतली पाहिजे की जर त्याने त्या मालमत्तांचा विमा उतरवला नसता, जर विमेदराने त्या मालमत्तांचा विमा उतरवला नसता आणि अशावेळी जर त्या मालमत्तेला आग लागलेली आहे आणि अशावेळी विमेदर जी खबरदारी घेईल, जे प्रयत्न ते आग विझवण्यासाठी करेल किंवा नुकसान कमी करण्यासाठी, तोटा कमी करण्यासाठी जे संभाव्य उपाय किंवा पर्याय किंवा जे पावलं उचलेल, तीच पावलं किंवा तेच उपाय, त्याच योजना विमेदराने आपल्या मालमत्तांचा विमा उतरवलेला असताना सुद्धा घ्यायला पाहिजे की जेणेकरून तोटा कमीत कमी कसा राहील. बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. म्हणजे विमा उतरवलेला आहे, नुकसान झालं तर विमा कंपनी मला नुकसान भरपाई देणार आहे असं फक्त गृहीत धरून बघ्याची भूमिका म्हणजे नुकसान कसं होत आहे हे जर तो फक्त बघत राहिला आणि विमा कंपनी जर तसं कळलं तर विमा कंपनी नुकसान भरपाईचा दावा नाकारू शकते. आणि म्हणून जरी विमा उतरवला असला तरी सुद्धा ज्यावेळी प्रत्यक्ष नुकसान होतं त्यावेळी ते नुकसान कमीत कमी कसं राहील यासाठी विमेदराने सर्वतोपरी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणजे विमा उतरवला आहे म्हणून ते नुकसान कसं होत आहे हे त्यानं केवळ बघत बसता कामा नाही. त्यानंतर सर्वात शेवटचं तत्व आहे सर्वसाधारण कारण तत्व, प्रिन्सिपल ऑफ कॉज ऑफ प्रॉक्सिमा. नुकसानीचं सर्वात जवळचं कारण तत्व, निकटतम कारण तत्व. आता काय वेळा कसं होतं की ज्यावेळी म्हणजे एखाद्या वस्तूला ज्यावेळी नुकसान होतं त्याला अनेक कारणं असू शकतात, अनेक कारणामुळे ते नुकसान होऊ शकतं. परंतु प्रत्यक्ष कोणत्या कारणामुळे नुकसान झालं हे पाहता येणं किंवा हे शोधणं शक्य नसतं. आणि अशा वेळी प्रामुख्याने विमा कंपनीने त्या नुकसानीला प्रत्यक्ष कारणीभूत झालेलं सर्वात जवळचं कारण कोणतं आहे ते कारण गृहीत धरून तो दावा त्याने विमा कंपनीनं ॲक्सेप्ट करायला पाहिजे. बस अनेक कारणं असतात, त्या नुकसानीला अनेक कारणं असू शकतात, पण या अनेक कारणापैकी सर्वात जवळचं कारण कोणतं आहे की जे आम्हाला सर्वसाधारण पटकन दिसू शकतं, त्या कारणामुळे नुकसान झालं असं गृहीत धरून विमा कंपनीने विमेदराचा नुकसान भरपाईचा दावा मान्य करून त्याला नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे सर्वसामान्यपणे विम्याची 7 तत्वे आपल्याला सांगता येतील. यापैकी परत एकदा बघा, पहिली जी 2 तत्व आहेत, परमोच्च विश्वासाचं तत्व आणि विमेहित तत्व, ही सर्वच प्रकारच्या विम्याला लागू आहेत. जीवन विमा आणि सर्वसाधारण विमा दोन्ही प्रकारच्या विम्यांना पहिली जी 2 तत्व आहेत म्हणजे परमोच्च विश्वासाचं तत्व आणि विमेहित तत्व, ही तत्व लागू आहेत. आणि पुढची जी 5 तत्व आहेत जी नुकसान भरपाई तत्वाची उपतत्व आहेत. हे पुढची 5 तत्व जीवन विम्याला लागू नाहीत, तर ती केवळ सर्वसाधारण विमा प्रकारांनाच लागू आहेत. थँक्स.